विश्राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यांनी या स्वातंत्र्याकरता लढा दिला, आमचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, त्यांना मी अभिवादन करतो. आमचे क्रांतिकारक ज्यांनी या देशाकरता बलिदान केलं, त्या सर्व क्रांतिकारकांना मानवंदना अर्पित करतो. आणि त्याचसोबत आमचे सैनिक जे सीमेवर लढताना आमच्या देशाला, आमच्या देशाच्या तिरंग्याला आणि आमच्या देशाच्या राष्ट्रभूमतेला सुरक्षित ठेवतात, त्यांनाही मी आज अभिवादन करतो. खरं म्हणजे गेली 80 वर्ष या देशाने केलेली वाटचाल ही अनेकांना थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षामध्ये जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे. आणि त्यासोबत 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याचं कार्य आपला देश करू शकला, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता समाधानाची बाब आहे. आज आपण विकसित भारताकडे वाटचाल करतो. विकसित भारत एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये केवळ विकसित अर्थव्यवस्था नाही, तर समाजातला प्रत्येक व्यक्ती, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन, सर्वांच्या जीवनामध्ये उन्नती, सर्वांची प्रगती, सर्व सोबत चालत असताना होणारी प्रगती, हीच खऱ्या अर्थानं विकसित भारताची संकल्पना आहे. आणि या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली, त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय. आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आत्ता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे. आणि विशेषतः आपण जो प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे, त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलं आहे. आणि इतरही जिल्हे त्याच पद्धतीनं विकासाकडे अग्रसर आहेत. विकास हा केवळ काही टप्प्यांमध्ये नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याकरता मग गडचिरोली असो, पालघर असो किंवा नंदुरबार असो, अशा प्रत्येक भागामध्ये विकास पोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय. मला अतिशय आनंद आहे की आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आपण स्वप्न बघितलं होतं.
76% शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100% शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत. हे सगळं करत असताना विशेषतः एक संकल्प आपण केलाय, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसोबतच एक महत्त्वाचा निर्णय जो आपण घेतलाय तो म्हणजे आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. आज आमच्या युवांकरता वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात आपण निर्माण करतो. अतिशय वर्ल्ड क्लास शिक्षण आमच्या तरुणाईला मिळालं पाहिजे, याकरता एज्युसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यापीठं देखील या ठिकाणी येत आहेत. आपल्याही विद्यापीठाचा दर्जा हा वाढवण्याचा प्रयत्न चाललाय आणि कटिंग एज अशा प्रकारचं शिक्षण, अतिशय आधुनिक शिक्षण हे आपण देण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे महाराष्ट्र देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालंय. सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करून आमच्या युवा शक्तीला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय. समाजातले जे वंचित घटक आहेत त्या घटकांचा विकास व्हावा याकरता लक्षित योजना तयार करून महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्य दिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सावधान.